नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार। तर आज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा आहे आज। तर बघा, बहीण भावाची मी कथा सांगणार आहे। बहीण भावाची सत्य कथा, काल घडलेली सत्य घटना। रक्षाबंधन गाणं म्हणूया का भावाचं? मी गाणं तर म्हणणारच आहे, पण आधी थोडीशी 2 मिनिटाची कथा ऐका। बहिणी बरोबर काय झालेलं आहे। बहीण राख्या बांधायला भावाला गेलेली आहे। बघा, बहीण राख्या बांधायला भावाला गेलेली होती माता बहिणीनो। कालची कथा आहे, लांबची नाही, कालची कथा आहे। खेडेगावात बहीण दिलेली आहे, भोळी बाबडी बहीण आहे। खेडेगावात बहीण दिली, भोळी बाबडी बहीण आहे। दिवस मावळत आलेला आहे, म्हणली जवळच गाव आहे, काय उशिरा गेलं तरी जमते। 5-6 वाजता बहीण गेली भावाच्या घरी। 5-7 भाऊ होतं तिला, 6-7 भाऊ होतं त्या बहिणीला। ऐका माता बहिणीनो, बहीण भावांची कथा ही। बहीण भावाला राखी बांधायला गेली, कालची गोष्ट सत्य घटना। मग 6-7 भाऊ आहेत त्या माऊलीला। मग म्हणली जवळ तर आहे गाव, खेडेगावात बहिणीला दिलेलं होतं, जवळ तर आहे म्हणली भावाचं गाव। सकाळी जावं तर नको म्हणली, आपलं संध्याकाळी दिवस मावळाच्या टायमाला जावं आणि सगळ्याला राखी बांधून यावं। कोण असं म्हणालं? बहीण म्हणली बघा माता बहिणीनं असे। मग लगबगीनं बहीण आवरीला, बहिणीनं 4-5 भाकरी बांधल्या, बहिणीनं भावाला राखी बांधायची, भावाला राखी बांधायची। त्या माऊलीपाशी कुठला पेडान काय, जसं असेल तसं पान सुपारी घेतली, राखी घेतली, कुंकू घेतलं, गेली भावाच्या घरी। भावाच्या घरी गेली, राखी बांधली। कोणी जंपर पिसावर कोणी 5 रुपये ठेवलं, कोणी 10 रुपये ठेवलं। माऊली नाराज नाही, कारण ती पिसासाठी गेलेली नव्हती, राखी बांधायची होती भावाला। ती जंपर पिसासाठी गेली का माता बहिणीनो? नाही, तिला राखी बांधायची होती हो। ती लक्षातच त्यांची येईना। त्यांच्या बायकाली वाटायली पिसासाठी जंपरासाठीच आलेली, पण हे चुकीचं आहे। मग तिनं राख्या बांधल्या, राखी बांधली। 5-7 भाऊच्या भावापैकी एक माऊली म्हणली नाही, चाललात का आजचे दिवस मुक्कामाला राहतीला? जवळ जरी गाव असलं तरी राह म्हणून नंदाला तुम्ही सांगा, बरोबर आहे का चुक आहे? कमेंट करून नक्की सांगा। एक माऊली म्हणली नाही, चाललात का ताई, अंधार पडलाय, गाडी भेटती का नाही तुम्हाला, तुम्ही इथंच राहा। जवळ गाव असलं म्हणजे काय झालं? तिचा मान तुकराय का? तिला चहा कब्बर करू का? तिला जेव म्हणू का? अरे असले कसले भामटेत ती भाऊ म्हणणारे भाऊज आहे। हां, तुम्ही म्हणता कसं ना, कारण तुम्हाला सांगते सगळेच तशी नाही, त्या लय भाऊज आहे पण चांगल्या, त्या सोन्यासारखी वाट बघते त्या, कधी माझी नणंद देईन, कधी नवऱ्याला राखी बांधीन, असं बऱ्याच ठिकाणी। पण एखाद्या ठिकाणी असं आहे बघा की तिला ई बी म्हणायचं नाही, गेली तर तिला बस बी म्हणायचं नाही, जेव बी म्हणायचं नाही। माता माऊली गेली, राख्या बांधल्या, कोणी 5 रुपये टाकलं, कोणी जंपरावर 10 रुपये टाकलं, निघाली। दिवस मावळा, अंधार पडलाय, भावाचा जीव थोडा थोडा होते। बहिणीला काय म्हणते, अगं ताई अंधार पडलाय राह, पण ती माऊली काय म्हणते मनाला, भाऊजाई राह म्हणे नाही, भावाचं काय काम आहे राह म्हणायचं? कसं राहावं? 4 लेकरं संघ आणलेली आहे ती, पुन्हा आणि कसं करावं? एक भाऊजाई म्हणली नाही की राग राह, आणि तिला आई वडील कुणी नव्हतं। आई जर असती तर आईने बिन जेवायचं जाऊ दिलं असतं का? सांगा माता बहिणीनं तुम्ही। कालची सत्य घटना आहे, कालची, लांबची नाही, कालची। कोणच म्हणलं नाही तिला जेवण करा ना, आजचे दिवस मुकामाला आली, अशी गेली। त्यांना काय वाटलं नाही। भाऊ मागं रडते, भाऊ वाटं लावाय गेलेला आहे, भाऊजाई मागून हाक मारते, अहो ऐकलं का, तेवढं माझं काम करा ना। बिचारा तिथून डोळं पुशीत आला माघारी। कुडी बहीण पदरानं डोळं पुशी, ती पुढी चलती, डोळं पुसती, पुढी चलती, आईची आठवण आलेली। तर माता बहिणीने तुम्हाला सांगते, असं कधी कोणासंग होऊ नये, कधीच कुणासंग होऊ नये। तुम्ही म्हणता जय श्रीताई बोलली की कधी मी खरं बोलले की सख्य आईला राग येतच असतो, त्याचा काय फरक पडत नाही। कारण माझ्या माता बहिणीचा काल एक फोन आला रात्री 10-11 वाजता, ताई मी राखा बांधाय गेले, हो का अशी घटना झाली माझ्या संग, जी मी आज रडत आले म्हणली। असं कुणी रडत जाऊ नये की प्रेमाचे 2 शब्द प्रत्येकाने बोलावं, तुम्ही व्हिडिओ टाकावाच लागल म्हणून भाऊ बहिणीसाठी कोणचं गाणं म्हणतोय ऐका नक्की। तर मी आता गाणं म्हणते, असं कुणी कुणासंग करू नका बाबा, बहिणीला कधी रडू नका, हात जोडून सांगते मी, हात जोडून सांगते, नम्र विनंती आहे तुम्हाला माझी। तर मी भाऊ बहिणीला काय म्हणतोय ते गाणं म्हणते, कारण बहीण पुढे रडत चाललेले। मग भाऊ म्हणते आपली बहीण किती सहन करते आपल्यासाठी, काही बोला नाही का तर भावाला दुःख होईल, भावाला त्रास देते आपण समोर गेल्यानंतर, म्हणून भाऊ बहिणीला काय म्हणतोय नक्की ऐका ह्या गाण्यातून। काही चुकलं तर माफ करी जा। तर मी गाणं म्हणते, ऐका 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 ऐका।
बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी, बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी, माझ्या लाडक्या ताईसाठी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. आई बापाच्या सेवेमुळे आहे मी पुण्यवान. भाऊ काय म्हणतोय? आई बापाच्या सेवेमुळे मी आहे पुण्यवान. तुझ्यासारखी बहीण मिळाली झालो नशीबवान. जीवाचं रान करतो हा भाऊ बहिणीसाठी, जीवाचं रान करतो हा भाऊ बहिणीसाठी. सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुखडा, चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुखडा. माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा, माझा विषय लाभो तुला हात जोडतो तुझ्यासाठी. माझा विषय लाभो तुला हात जोडतो तुझ्यासाठी. सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी, माझ्या लाडक्या ताईसाठी. तुझ्या राखीसाठी हात माझा सुना. भाऊ काय म्हणते बहिणीला? अगं ताई तुझ्या राखीसाठी हात माझा सुना. लग्न झाल्यावर राखी बांधशील का पुन्हा? अगं लग्न झाल्यावर राखी बांधशील का पुन्हा? शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या होत्याला गाठी भेटी. सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी, माझ्या लाडक्या ताईसाठी. बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी, बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी. सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी, माझ्या लाडक्या ताईसाठी. ऐका, गाण्यातलं काही चुकलं तर माफ करा आणि बोलण्यातलं चूक आहे का बरोबर एवढं सांगा नक्की कमेंट करून.